बातमी अमरावतीमधून लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भातली आरोपी अयान अहमद ज्या फ्लॅटवर मुलींचं लैंगिक शोषण करायचा तो फ्लॅट आता सील केलाय। अयानला पोलीस या ठिकाणी चौकशीसाठी आणण्याची शक्यता आहे। दरम्यान यामध्ये फ्लॅट मालकाची चूक असल्यास त्यांना आरोपी सुद्धा केलं जाईल। थेट जाऊया अमरावतीमध्ये घटनास्थळी आमचे प्रतिनिधी अमर गटारे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। अमर, हा तोच फ्लॅट आहे ज्या ठिकाणी अयान मुलींना घेऊन यायचा आणि लैंगिक शोषण करायचं? अमरावती जिल्ह्यातील पळसवाडा येथे अयान अहमद या नराधमाने बघितलं तर मुलींचे लैंगिक शोषण करून ते जे व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावर व्हायरल केले। त्यानंतर संपूर्ण खळबळ उडाली होती आणि त्या अयान अहमदला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यासोबतच 8 जे आरोपी आहेत ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहे। आणि ज्या अयान अहमदने संपूर्ण जे मुलींचं लैंगिक शोषण केलं होतं ते अमरावतीच्या कठोर नागा या फ्लॅटवर केलं। सध्या मी या फ्लॅटवर आहे आणि हा जो फ्लॅट आहे हा 2 BHK फ्लॅट आहे। या 2 BHK फ्लॅटमधील जे आतमध्ये जे बेडरूम आहे ज्या ठिकाणी अयान अहमद जे कृत्य करत होता त्या ठिकाणी जे बघितलं ते संपूर्ण जे रूम आहे ती पोलिसांनी आता सील केलेली आहे। पोलिसांनी कसून तपासणी करून या रूम मधील ज्या आक्षेपार्ह ज्या वस्तू असतील किंवा जे काही त्याला एव्हिडन्स सापडले ते संपूर्ण जे ताब्यात घेतलेले आहे। या ठिकाणी तो संपूर्ण तपास जो आहे तो ग्रामीण पोलिसासह शहर पोलीस सुद्धा या ठिकाणी करत आहे। संपूर्ण जे रूम आहे ते सील केलेली आणि हे जे कुलूप आहे हे नवीन कुलूप लावलेलं आहे। या ठिकाणी बघू शकतो हे जुनं कुलूप जे होतं हे जुनं कुलूप पोलिसांनी आता तोडून जे आहे नवीन कुलूप या ठिकाणी लावलेलं आहे। आतमध्ये जी रूम आहे ते सील केल्या ठिकाणी अनेक जे विद्यार्थी होते ते सुद्धा राहत होते आणि त्या ठिकाणी आता ही विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी रूम सोडून गेलेली आहे। अनेक नवनवीन खुलासे जे आहे ते आता समोर येत आहे। अयान अहमद या मुख्य आरोपीसह बघितलं तर 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या सर्व आरोपींना 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी जी आहे ते त्या ठिकाणी सुनावलेली आहे। एकंदरीत बघितलं तर आता अयान अहमदने सोबतच अनेक किती आरोपी या संपूर्ण प्रकारामध्ये सहभागी आहेत आणि नवनवीन वेगवेगळी यामागे तर्क काय लागतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि बघितलं तर या ठिकाणी SIT मार्फत या संपूर्ण प्रकारची जी आहे तपासणी सुरू आहे। अमर गटारे, साम TV, अमरावती।